दोन वेळा पराभव होऊनही मला भाजपकडून ऑफर होती असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला। अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी इथे झालेल्या हुरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदेंनी हा गौप्यस्फोट केला। मात्र सुशीलकुमार शिंदेंना आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही असं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आणि त्यावर सुशीलकुमार शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण आता जाणून घेऊया। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दोनदा पराभव झाला। आता सगळं हे वरवत वाटवण्याचं काम होत आहे। प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये येणार होतं, आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं घर वापरलं? शक्य नाही। मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे, कुठलीही ऑफर भारतीय जनता पार्टीने सुशीलकुमार शिंदेजी किंवा प्रणितीताई शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत, पण अशी कुठलीही ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे। आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातून आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहे। भारतीय जनता पार्टीने कुठलीही ऑफर प्रणितीजी किंवा सुशीलकुमारजीला दिली नाही आहे। ऑफर आहे भाजपकडून, काय नक्की म्हणजे काय कोणी ऑफर केलेली आहे आणि काय ऑफर होते आपल्याला? ते काय सांगायचं असतं का कोणी ऑफर केलेली? पण सांगायचं असतं का कोणी ऑफर केलेली? असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात आम्ही अशी कुठलीही ऑफर शिंदे साहेबांना दिलेली नाहीये, म्हणजे एक प्रकारे आपण खोटं बोलत असं त्यांना सांगायचं। मला ज्यांच्याकडून आली ते आता मोठा माणूस आहे, तर मी जास्त काय सांगत नाही। पण काय आपली भूमिका यापुढची काय? मी सांगितलं स्पष्टपणानं, मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।